नमस्कार मंडळी, हिवाळा ऋतू चालू आहे। बाजारामध्ये लाल बुंद अशी गाजरं आपल्याला मिळतात, तर गाजराचा हलवा झालाच पाहिजे। आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा। त्याचबरोबर मी गाजराचे आपल्या शरीरासाठी होणारे उपयोगी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गाजराचा हलवा करण्यासाठी मी अगोदर गाजर स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत। देठ काढून झाल्यानंतर आपण खिसणीच्या साहाय्याने आता गाजर खिसून घेणार आहोत। गाजराची साल वगैरे काढण्याची गरज नाही, कारण आपण गाजर खिसून घेतो, त्यामुळे त्याची साल काढण्याची गरज नसते। आणि असंही सालीमध्ये तर प्रोटीन्स विटॅमिन्स असतात, त्यामुळे साल काढून टाकायची नाही। खिसून जो भाग राहिलेला असतो तो थोडाफार जरी आपण टाकून दिला तरी काही हरकत नाही, पण पूर्णपणे साल काढून घ्यायची नाही। गाजर व्यवस्थित असं खिसणीच्या साहाय्याने खिसून आपण घेतलेला आहे। बघा, सर्व गाजर माझी खिसून झालेली आहेत। या ठिकाणी मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। अर्धा किलोचा किस जो आपण म्हणतो तो बघा अशा प्रकारे होतो, एवढा होतोय। आता गाजराचा हलवा करण्यासाठी मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचे। तूप छान गरम झाले की त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत काजू आणि बदामाचे तुकडे। काजूचे 2 भाग आणि बदामाचे 2च भाग केलेले आहेत मी, बारीक जास्त कट केलेले नाही। अगोदर तुपामध्ये काजू आणि बदाम भाजून घेतल्यामुळे एकदम कुरकुरीत होतात व गाजराच्या हलव्यामध्ये आपण जेव्हा तो हलवा खातो त्यावेळेला दाताखाली असे कुरकुरीत छान चव लागते त्याची। त्यामुळे अगोदर तुपामध्ये काजू आणि बदाम आपण भाजून घेणार आहोत। त्याचा खमंगपणा तुपामध्ये भाजल्यामुळे त्याचा खमंगपणा खूप छान वाटतो, हलव्याला एक वेगळीच चव येते। काजू व्यवस्थित असे सोनेरी रंग येईपर्यंत बघा खरपूस भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत राहायचं, व्यवस्थित काजू आणि बदाम भाजून घ्यायचे। व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत, आपण ते आता काढून एका प्लेटमध्ये घेऊया। आता त्याच पॅन मध्ये मी जो आपण गाजराचा किस केलेला आहे तो किस टाकून घ्यायचा। सर्व गाजराचा किस आपण केलेला पॅन मध्ये घेतलेला आहे, तो व्यवस्थित हलवून घ्यायचा। व्यवस्थित तुपामध्ये ते मिक्स झाले पाहिजे सर्व किस, तो व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण तो हलवून घ्यायचा। आता मी थोडे तुम्हाला गाजराचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे सांगणार आहे। गाजर आपल्या बघा डोळ्यांसाठी खूप फायद्याचं असतं, त्यामुळे दृष्टीदोष टाळण्यासाठी याचा उपयोग होतो। सर्व बाजूंनी मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्या पॅनवरती झाकण लावून वाफेवरती किस आहे तो आपला शिजवून घ्यायचा आहे। अधूनमधून 1-2 वेळा हलवून घ्यायचा आहे। गाजराचा हलवा करत असताना गॅस एकदम मंद आचेवरतीच हे गाजराचा किस आहे तो भाजून घ्यायचा आहे, कारण जर एकदम आपण फास्ट गॅसवरती करायला गेलो तर ते करपण्याची शक्यता असते। गाजराचा किस जरासा भाजून झाला की त्यामध्ये आपण 1 वाटी दूध घालणार आहोत। दुधामध्ये सर्व गाजराचा किस मिक्स करून घ्यायचा।
थंडीच्या दिवसात बघा गाजर उपलब्ध असतात, त्यामुळे गाजराचा हलवा अवश्य आपण सर्वांनी खाल्लाच पाहिजे. आता थोडं झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची. गाजरामध्ये पोटॅशियम खूप प्रमाणात असते बघा, आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, आणि विटॅमिन सी चा उपयोग आपली त्वचा चमकदार ठेवण्यासाठी होतो. त्याचबरोबर गाजराचा रस जर सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. गाजरापासून आपण लोणचे बनवू शकतो, सॅलड, भाजी, ज्यूस करू शकतो. गाजराची भाजी सुद्धा केली जाते. त्याचबरोबर रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा गाजराचा उपयोग होतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. भरपूर सारे गाजराचे उपयोग आहेत आपल्या शरीरासाठी. मंद आचेवरती झाकण ठेवून आपण गाजराचा जो किस आहे तो शिजवून घेत आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं. त्यानंतर मी त्यामध्ये दूध थोडंसं आटत आलं की नंतर त्यामध्ये आपण 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. आमच्या घरी थोडंसं गोड जास्त आवडतं, त्यामुळे मी 1.5 वाटी, 1 वाटी सुद्धा पुरेसा होईल. तुम्हाला जशा पद्धतीनं गोड हवा असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. मला थोडासा जास्ती गोड पाहिजे होता, म्हणून मी 1.5 वाटी, अर्धा किलो गाजरासाठी 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर 1 वाटी साखर वापरली तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायचे. बघा व्यवस्थित साखर मी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण झाकण लावून ठेवणार आहोत. बघा साखरेचं पूर्ण पाणी आहे ते आटेपर्यंत आपल्याला सतत आता हलवत राहायचं आहे. रंग सुद्धा बघा किती छान आलेला आहे. थोडीशी वेलची आणि जायफळ मी बारीक करून टाकलेलं आहे, त्यामुळे गाजराच्या हलव्याची चव सुद्धा खूप छान येते. त्याचबरोबर जे आपण अगोदर काजू आणि बदाम जे तुपामध्ये भाजून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे. ते पाणी थोडंसं आता आटत आल्यानंतर गॅस जर तुम्ही थोडासा फास्ट केला तरी सुद्धा चालेल. फक्त व्यवस्थित एकसारखं हलवत राहायचं, पूर्ण पाणी आटू द्यायचं. पूर्ण पाणी आटलेलं आहे, आपला गाजराचा हलवा आता तयार आहे. आपण आता एका बाउलमध्ये तो काढून घेणार आहोत. वाव, बघा किती छान दिसतोय. दिसायलाच एवढा गाजराचा हलवा खूप छान दिसतोय. त्याची चव सुद्धा खूप अप्रतिम असणार आहे. जायफळ आणि वेलचीचा सुगंध, त्याचबरोबर कुरकुरीत असे बदामाचे काप आणि काजू टाकल्यामुळे त्याची चव खूप अप्रतिम लागते. तुम्ही यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अजून बेदाणे किंवा पिस्ता सुद्धा टाकू शकता. माझ्याकडे काजू बदाम होते फक्त, त्यामुळे मी तेवढेच टाकलेत. बघा तयार आहे आपला गाजराचा हलवा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.